स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण थर्ड स्टँडर्ड सब्जेक्ट EVS मधील ॲनिमल शेल्टर्स हा चॅप्टर आज आपण पाहणार आहोत. तर पहा, ॲनिमल शेल्टर्स म्हणजे निवारा आपला आपला. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला काही प्राण्यांच्या शेल्टर्सविषयी काय दिली त्यांनी माहिती दिली ते आपण पाहणार आहोत. तर कॅन यू टेल, सांगा पाहू. आता इथं पहा, द कॅट इज लाईंग इन वेट फॉर समवन हू इज दॅट. आता मांजर इथं पहा, इथं चित्रामध्ये दिसते तुम्हाला मांजर बसलेली आहे. ती कशासाठी दबा धरून बसली आहे, तर इथं पहा, इथं बिळामध्ये कोण आहे, तो उंदीर आहे. मग त्या उंदराला कॅच करण्यासाठी म्हणजे पकडण्यासाठी ती मांजर तिथं काय झालेली आहे, दबा धरून बसलेली आहे. त्याला धरून पकडून खाण्यासाठी ती काय झालेली आहे, तिथं दबा धरून बसलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, त्याने आपल्याला अजून एक प्रश्न विचारला आहे. व्हॉट हॅज फ्रायटेंड द क्रोज, वाय आर दे ट्राईंग टू फ्रायटन द कॅट अवे. आता पहा, इथं त्यांनी काय विचारले आपल्याला, की दुसरे चित्र दाखवले बा, कावळे का घाबरले आहेत. इथं पहा, कावळे तुम्हाला इथं घाबरलेली दिसतील. तर ते कावळे का घाबरलेले आहेत, कारण इथं खाली कोण आहे, मांजर बसलेली आहे. ती मांजर, त्यांना असं वाटते की ती जी मांजर आहे ती त्यांचे जे घरट्यातील जी अंडी किंवा त्यांचे जे पिल्ले आहेत त्यांना ती खाते का, असे त्यांना काय होते, त्याची भीती वाटते. त्यामुळे ते काय झालेले आहेत, ते घाबरलेले आहेत. आणि वाय आर दे ट्राईंग फॉर फ्रायटन द कॅट अवे, आणि ते मांजराला का हुसकावत आहेत, कारण त्यांच्या पिल्लाला आणि त्यांचे जे अंडे आहेत त्यांना मांजरापासून काय भीती आहे. त्यामुळे ते काय करतायत, चोच मारून त्या मांजरीला काय करत आहेत, ते हुसकावत आहेत. नंतर पाहूयात आपण, कॅन यू टेल, सांगा पाहू. अजूनही आपल्याला त्यांनी खाली काय विचारले पहा. व्हॉट डू बर्ड्स यूज टू बिल्ड देअर नेस्ट. आता पहा, पक्षी घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात, तर पक्षी जे आहेत ते घरटी बनवण्यासाठी पहा, थ्रेड्स म्हणजे दोरा, त्यानंतर कॉटन, कापूस, ट्विक्सच्या काड्या आणि ग्रास याचा काय करतात, ते पक्षी घरटी बनवण्यासाठी त्याचा उपयोग करतात. विच ॲनिमल्स लिव्ह इन बरोज. आता पहा, बिळात कोणकोणते प्राणी राहतात, तर बिळामध्ये पहा आपलं रॅट आहे, त्यानंतर स्नेक, हे जे आहेत प्राणी ते काय होतात, बिळामध्ये राहतात. बरोज म्हणजे काय, बीळ. वेअर डू द हेन्स वी कीप लिव्ह. आता पहा, जे पाळलेल्या ज्या कोंबड्या आहेत त्या कुठे राहतात, तर त्या कुठे राहतात, पाळलेल्या कोंबड्या कूपमध्ये त्या काय करतात, राहतात. आणि हू बिल्ड्स देअर शेल्टर्स, आणि त्यांची राहण्याची सोय कोण करतं, ती जे पीपल त्यांना जे पाळतात ते काय करतात, त्यांची राहण्याची सोय करतात. नेक्स्ट पाहूयात आपण, वाय डू वी नीड हाऊसेस. तर पहा, आता घराची गरज कशासाठी ते आपण आता पाहणार आहोत. तर पहा, व्हेरी कोल्ड वेदर, गस्टी विंड्स, स्कॉर्चिंग सन, हेवी रेन्स कॅन कॉज यूज ग्रेट डिस्कम्फर्ट. आता पहा, कडाक्याची थंडी, व्हेरी कोल्ड वेदर म्हणजे काय, कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा, स्कॉर्चिंग सन म्हणजे रणरणते ऊन, आणि हेवी रेन्स म्हणजेच मुसळधार पाऊस याचा काय होतो, आपल्याला त्रास होतो. वी लिव्ह इन हाऊसेस टू प्रोटेक्ट अवर सेल्स फ्रॉम देम, आणि त्याच्यापासून बचाव होण्यासाठी आपण काय करतो, घरात राहतो. अ हाऊस अल्सो प्रोटेक्ट अस फ्रॉम थेफ्ट, आणि घरामुळेच काय होतं पहा, चोरीचीही भीती आपल्याला कमी होते. सम पीपल लिव्ह व्हेरी क्लोज टू फॉरेस्ट. आता पहा, काही लोक जंगलाच्या अगदी कुठे राहतात, जवळ राहतात. दे हॅव टू फेस द थ्रीट ऑफ वाईल्ड ॲनिमल्स, आणि त्यांना जंगली जनावरांचीही काय असते, भीती असते. अ हाऊस प्रोटेक्ट्स देम फ्रॉम द वाईल्ड ॲनिमल्स टू, आणि घरामुळे काय होते, त्यांची तीही भीती कमी होते. जे जंगली प्राणी असतात त्यांना भीती असते, आणि घर असल्यामुळे त्यांचे काय होतं, ती जी भीती आहे ती भीती काय होते, त्यांची कमी होते. नेक्स्ट पाहूयात आपण, नेक्स्ट पेजवरती, लाईक अस टू ॲनिमल अल्सो नीड शेल्टर्स. आता पहा, आपल्याप्रमाणेच प्राण्यांनाही घराची गरज असेल का, तर पहा, सम ॲनिमल्स डू. तर पहा, काही प्राण्यांना घराची काय असते, गरज असते. दे बिल्ड शेल्टर्स फॉर देमसेल्फ, सम अदर ॲनिमल्स फाईंड शेल्टर्स इन सेफ प्लेसेस इन द इन्व्हायरमेंट. आता पहा, काही प्राण्यांना काय असते, घराची गरज असते. ते प्राणी काय करतात, स्वतःसाठी निवारा तयार करतात. तर काही प्राणी जे आहेत ते परिसरातल्या सुरक्षित जागी काय करतात, निवारा शोधतात. आता पहा, इथं आपण नवा शब्द कोणता आहे तो पाहूयात. शेल्टर म्हणजे काय, निवारा. आता पहा, अ सेफ प्लेस वेअर वन इज प्रोटेक्ट फ्रॉम एनी डेंजर. आता निवारा म्हणजे काय, संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा. अ प्लेस वेअर वन इज प्रोटेक्टेड फ्रॉम द सन, रेन, विंड ETC, आणि ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा. त्यानंतर पाहूयात आपण, ॲनिमल्स हू बिल्ड शेल्टर्स फॉर देमसेल्व्स. आता पहा, स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी कोणते ते आपण पाहूयात. यू मस्ट हॅव सीन बर्ड्स नेस्ट. आता पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली असतील. नेस्ट आर शेल्टर्स दॅट बर्ड बिल्ड्स. आता घरटी हा पक्ष्यांनी स्वतःसाठी तयार केलेला काय असतो, निवाराच असतो. बर्ड्स आर अफ्रेड ऑफ ॲनिमल्स दॅट ईट
eggs. आता पहा, अंडी खाणाऱ्या अनेक प्राण्यांची काय असते, पक्ष्यांना भीती वाटत असते. सो दे नीड अ सेफ प्लेस टू ले देअर एग्स. आणि मग ते काय करतात, त्यांना अंडी खाणाऱ्या प्राण्यांची काय असते, पक्ष्यांना भीती वाटत असते, म्हणून त्यामुळे काय करतात, ते पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा काय असते, हवी असते. बेबी बर्ड्स कम आउट ऑफ द लेग्स. दे आर ॲनिमल्स दॅट ईट दिस यंग बर्ड. आता पहा, अंड्यामधून काय होतात, पिल्ले बाहेर येतात आणि पिल्ले खाणारे प्राणीही असतात. दे यंग बर्ड्स आर टू वीक टू डिफेंड देम सेल्स. आता पहा, त्यामध्ये स्वतःचे रक्षण करण्याइतकी त्यांच्यामध्ये ताकद पिल्लामध्ये, ते नवीन जे जन्मलेले पिल्ले असतात त्यांच्यामध्ये स्वतःचे रक्षण करण्याइतकी ताकद त्या पिल्लांमध्ये नसते. द नेस्ट कीप्स द यंग वन्स सेफ. आणि पहा, घरट्यामुळे काय होते, मग त्या पिल्लांचेही काय होते, रक्षण होते. दॅट इज वाय बर्ड्स बिल्ड नेस्ट. म्हणूनच काय करतात, ते पक्षी घरटी बांधतात. दे यूज थिंग्स लाईक ग्रास, स्ट्रॉ अँड ट्विक्स टू बिल्ड नेस्ट. आता पहा, घरटे बनवण्यासाठी पक्षी कशाचा उपयोग करतात, गवत, ट्विक्स म्हणजे काय, काड्या, याचा उपयोग ते करतात. दे मे इवन यूज कॉटन, वूल अँड स्पीसेस ऑफ थ्रेड अँड स्ट्रिंग. आता त्यानंतर पाहते, कापूस, दोरीचे किंवा सुतळीचे तुकडे हे काय करतात, ते वापरतात. दिस मेक्स द नेस्ट सॉफ्ट अँड वॉर्म इनसाइड. आणि पहा, त्यानंतर ते कापसाचा त्यांनी उपयोग केल्यामुळे काय होतं, त्यांचे जे घरटे आहे ते आतून मऊ आणि काय होते, उबदार होते. बट द नेस्ट ऑफ ऑल बर्ड्स आर नॉट ऑल अलाईक. आता सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात. आता तुम्ही तुमच्या आपल्या परिसरामध्ये पाहतच असताल, जे घरटी जी आहे, ती घरटी सगळ्या पक्ष्यांची घरटी ही सारखी असतात का, नाही. चिमण्यांचे घरटे वेगळे असतात. त्यानंतर जो आपला टेलर, सुतार पक्षी जो आहे, त्याचं पण घरटे कशा असतात, इथं पहा त्यांनी आपल्याला दिले, तो शिंपी नावाचा पक्षी आहे, त्याच्या घरट्याविषयी त्यांनी आपल्याला सांगितलं. अजूनही पक्षी आहे, त्यांचे काय, सुगरणीचे जे घरटे आहेत ते पण वेगळ्याच प्रकारे असतं, ते त्यांनी आपल्याला दाखवले. त्यांनी काय सांगितलं की जे पक्षी आहेत, सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात. पहा, बर्ड्स चूज कन्व्हिनियंट प्लेसेस टू बिल्ड नेस्ट. आता पहा, घरट्यांसाठी पक्षी जागा कशी निवडतात, ती सोयीचीच निवडतात. लुक ॲट द विवर बर्ड्स. आता पहा, आपण सुगरण पक्षी जो आहे, इथं दिसते तुम्हाला, हा पहा, कोण आहे, सुगरण पक्षी आहे, त्याचंच पहा. आता आपण त्याचं घरटी पाहूयात. इट चूजस अ थॉर्नी ट्री विच हॅज सम ब्रांचेस हँगिंग ओव्हर वॉटर. आता तो जो सुगरण जो पक्षी आहे, तो त्याच्या घरट्यासाठी काय करतो, पाण्याजवळची काटेरी झाडे काय करतात, ते त्यांच्या घरट्यासाठी पसंत करतात. आणि त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या झाडाच्या, त्या काही फांद्या काय असतात, पाण्यावरती, पाणी जे आहे त्या पाण्यावर त्या झुकलेल्या असतात. अशी जागा काय करतो, तो सुगरण पक्षी त्याच्या घरट्यासाठी निवडतो. इट बिल्ड्स इट्स नेस्ट ऑन द हायेस्ट ऑफ दिस ब्रांचेस. आणि तो काय करतो, त्यातल्याच उंचावरील फांदीवर काय करतो, तो त्याचे घरटे काय करतो, तो त्याचे घरटे असते. ॲनिमल्स दॅट इट एग्स फाइंड इट डिफिकल्ट टू रीच दिस नेस्ट. आणि अंडी खाणारे जे प्राणी आहेत, त्या प्राण्यांना तिथे जाणे काय होतं, अवघड होते. असं सुगरण जो पक्षी आहे, तो काय करतो, त्याच्या घरट्यासाठी जागा निवडतो. की त्याचे झाड कसे असते, ते काटेरी असतात आणि त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या पाण्यावर झुकलेल्या असतात आणि त्याच्या हितही उंच फांदीवर तो काय करतो, त्याचे घरटे, असं पहा इथं दाखवलं ना, हे सुगरणीचे घरटे असते, असं लोंब काढलेलं असतं पाण्यावरती. म्हणजे तिथं काय होऊ शकतं, कोणतेही जे अंडी खाणारे प्राणी आहेत त्यांना काय होतं, तिथं जाण्यासाठी अवघड वाटतं, म्हणजे ते तिथं जाऊ शकत नाहीत. त्यानंतर पहा, द टेलर बर्ड इज स्मॉलर दॅन अ स्पॅरो. आता चिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा कसा असतो, तो लहान असतो. इट सिलेक्ट्स अ प्लांट विथ बिगर लिव्स अँड बिल्ड्स इट्स नेस्ट बाय स्टिचिंग द लिव्स टुगेदर. मग तो कशी घरटी बनवतो, तो घरट्यासाठी काय करतो, किंचित मोठी पाने असलेल्या झुडपाची काय करतो, तो निवड करतो आणि जवळजवळ असणारी झुडपाची पाने आहे, तो काय करतो, तो शिवून तो काय करतो, घरटे बनवतो. इट यूज अ फाईन टेंड्रिल टू स्टिच देम टुगेदर. तो एकमेकांना काय करतो, ते झुडपाची पाने तो काय करतो, शिवतो. दिस लिटल नेस्ट इज बिग इनफ फॉर द लिटल टेलर बर्ड्स. आणि तो काय करतो, शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादी काय करतो, तो बारीक वेल जो तो काय करतो, वापरतो. आणि ते काय असते, ते छोटेसे त्याचे जे घरटे आहेत, ते घरटे त्या छोट्या पक्षाला काय होते, पुरेसे असते. हा पाहिजे शिंपी पक्षी जो आहे, टेलर बर्ड्स, त्याचं घरटं असं असतं. तो काय करतो, दोन पानांना जवळजवळ असणारी जी झुडपाची पाने आहेत, दोन पानाला काय करतो, तो एकमेकांना शिवून त्याचे काय करतो, तो घरटे बनवतो. आणि दोऱ्याच्या जागी तो काय करतो, बारीक वेल काय करतो, तो वापरतो. आणि हे जे छोटंसं जो घरटा आहे, ते काय होतं, त्याला त्या छोट्या पक्ष्याला काय असतं, पुरेसे असतं. कारण टेलर पक्षी हा स्पॅरोपेक्षा, टेलर बर्ड जो आहे तो स्पॅरोपेक्षा कसा असतो, छोटा असतो. मग तो छोट्या पक्षाला ते छोटंसं घरटं काय होतं, पुरेसे होतं. त्यानंतर अजून पाहूयात आपण, सम इन्सेक्ट ऑल्सो बिल्ड देअर ओन शेल्टर्स. आता काही कीटकसुद्धा काय करतात, त्यांचे निवारे स्वतः बनवतात. फॉर एक्झाम्पल, आता आपण उदाहरण पाहूया, कोणते कीटक. हनी बीज बिल्ड देअर हनी कॉम्स ऑन ट्रीज
ऑर अंडर द रूफ ऑफ ॲन ओव्हरहँगिंग क्लिफ. आता पहा, जे कीटक आहेत त्यामध्ये मधमाशा ज्या आहेत झाडावर किंवा डोंगराच्या उंच कपारीच्या छताखाली त्या काय करतात, त्यांची अशी पोळी बनवतात. तर पहा, याच्यामध्ये आपण आपला जो चॅप्टर आहे ॲनिमल शेल्टर, याच्यामध्ये आपण हे जे इथपर्यंत आपण काय करूयात आज पाहूयात. नेक्स्ट राहिलेला जो आपला पार्ट आहे तो आपण काय करूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. थँक्यू.